माणूस हा निसर्गावर मात केल्याच्या कितीही बाता मारत असला तरी निसर्गापुढे तो तोकडाच आहे। निसर्गानं व्यापलेलं विश्व आणि त्यात मानवाचे स्थान याचा विचार केला तर असं लक्षात येतं की निसर्गापेक्षा माणूस लहानच आहे। कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला तरी कधीतरी त्या गर्वाचं घर खाली होत असते। निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो आणि तो निसर्गाच्या हातातलं भावलं असल्याचं प्रत्यंतर येते। एकदा निसर्ग कोपला की त्याच्या पुढे मानवाचं काही चालत नाही। आपण अशा निसर्गाच्या अवकृपेच्या बातम्या नेहमीच ऐकत असतो। असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। उत्तराखंडमधील एका घाटामध्ये अचानक झालेल्या भूस्खलनामुळे मोठी हानी झाली आहे। हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचं धस्स होईल। भूकंप, त्सुनामी, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक घटना अचानक घडतात। या नैसर्गिक घटनांमुळे किती लोकांना जीव गमवावा लागला हे तुम्ही पाहिलं असेलच। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका घाटात एक वाहन चालक गाडी चालवत आहे। त्याच्या पुढे आणखी काही गाड्या दिसत आहेत। थोडं पुढे गेल्यानंतर एक बोगदा येतो आणि तो बोगदा पार केल्यानंतर थोडं पुढे जाताच डोंगरावरून मोठमोठे खडक, माती, दगड खाली कोसळू लागतात। हे पाहून हा चालक आपली गाडी तशीच रिव्हर्समध्ये मागे घेऊन जातो। तो उलट्याच दिशेने गाडी चालवून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो, कारण हळूहळू डोंगराचा सगळाच भाग खाली कोसळताना दिसत आहे। थोड्याशा हुशारीने आणि येणारा धोका ओळखून चालकाने योग्य तो निर्णय घेत या संकटावरून सतत बरोबरच इतरांनाही वाचवलं। अवघ्या 10 फुटावर आलेल्या मृत्यूला चकवा देऊन हा चालक माघारी फिरला। यापूर्वी या घाटात अशा प्रकारचे अपघात झाले आहेत, त्यामुळे वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या व्हिडिओवर अनेक जण संताप व्यक्त करत प्रतिक्रिया देत आहेत।